उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे आई राजा उदो उदोच्या गजरात यल्लम्मा देवीच्या पवित्र यात्रेला भक्तिभावाने सुरुवात झाली। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे। देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने आणि भक्तीने परिसर गजबजून गेला होता। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येतात, त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येते। या कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचे भाविकांनी सांगितले। 3 पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपरांचे आणि यल्लम्मा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना यल्लम्मा आईच्या महतीने उपस्थितांच्या हृदयाला श्रद्धेचा नवा प्रकाश देत असल्याचे सांगितले। तसेच यात्रा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेने भरलेले अंतःकरण आणि वातावरणातील आध्यात्मिक ऊर्जा, यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो, असे मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले। जे काय आजचा कार्यक्रम सकाळी पहाटे 4 वाजता अभिषेक करावा लागतो। नंतर विजापूरवरून येते, कमीत कमी 40-50 लोक विजापूरवरून नवसाची फुलं आणतात। नंतर फुलं अर्पण झाले, नंतर नैवेद्याचा कार्यक्रम होतो आणि गावकरी आणि बाहेरून बरेच लोक येतात। कर्नाटक, मुंबई, पुणे बऱ्याचून लोक या ठिकाणी हजर होते। तरी ही देवी आपली जागृत देवस्थान आहे। डोणगावमध्ये एकच यात्रा आहे, तरी गावकऱ्यांना सुद्धा भरपूर आपल्याला सहभाग मिळतो। गावकरी सुद्धा आपल्याला सहकार्य करतात। गावातील लहान थोर यात्रेमध्ये सगळं उत्सुक असतात। म्हणून म्हणायचं, जे काय आपल्या गावची यात्रा आहे फक्त 2 दिवसाचीच आहे, पण यात्रा अशी शोभा वाढवण्यासाठी सगळे उत्सुक असतात। आमचे काय भक्त मंडळी यात्रेत अगदी उत्सवाने येऊन आपला कार्यक्रम पार पाडते। सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या गावची यल्लम्मा देवीची जत्रा असते आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते। खूप दूरदूरून भाविक लोक येतात। मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात। हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पावणारी देवी आहे, त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते। त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक 60 वर्षापासून ही आमची परंपरा आहे। विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात। साधारणतः 2 दिवसाचा आपला उपक्रम असतो।